2021 मध्ये बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरवर आधारित क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने विचारला आणि त्या क्वेश्चनला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकलो असतो. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन्स, या लाईन्स मुळे अँड y इक्वल्स टू 9 याच्यामुळे जे ट्रायंगल तयार होते त्याचा काय विचारलं होतं आपल्याला, एरिया. तर या ठिकाणी बघा हे जे इक्वेशन दिलेले आहे कंबाईन इक्वेशन दिलेले आहे, तर आपण सुरुवातीला त्याचं काय फाइंड करणार, त्याचं सेपरेट इक्वेशन फाइंड करणार. तर या ठिकाणी आपण त्याचे काय करणार, फॅक्टर पाडणार आणि त्याला काय करणार, सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी काय फॅक्टर पडणार बघा, y स्क्वेअर मायनस 6xy मायनस 3xy प्लस 18x² इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय कॉमन निघणार आपलं, y इन ब्रॅकेट y मायनस 6x. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय कॉमन निघणार, मायनस 3x आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार, y मायनस 6x इज इक्वल्स टू 0. आफ्टर सॉल्व्ह केल्याच्या नंतर बघा आपल्याला काय मिळणार, एक y मायनस 3x आणि एक काय मिळणार y मायनस 6x इक्वल्स टू काय 0. एक वेळेस y मायनस 3x इक्वल्स टू 0 और y मायनस 6x इक्वल्स टू 0, याचा अर्थ आपल्याला काय मिळणार, y इक्वल्स टू 3x और y इक्वल्स टू 6x. तर आपल्याला काय करायचं, आता सेपरेट इक्वेशन मिळालं आणि हे जे इक्वेशन आहे कुठून पास होते, ओरिजिन मधून पास होते, कारण की कोणत्या फॉर्म मध्ये, y इक्वल्स टू mx. तर आता आपल्याला काय करायचं, याचं काय पॉईंट करायचं, याचं इंटरसेक्शन पॉईंट करायचं. कशा पद्धतीनं, कारण की आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली नाही, आपण या ठिकाणी काय करणार, y ची व्हॅल्यू पुट करणार. y इक्वल्स टू जर 9 असेल तर या ठिकाणी जर पुट केलं y इक्वल्स टू 3x, 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, याचा अर्थ x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली असती 3. याचा अर्थ त्याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला काय मिळालं असतं, 3,9. त्याच्यानंतर बघा सेकंड लाईनचं 9 इक्वल्स टू 6x, x इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय 6. याचा अर्थ या ठिकाणी काय मिळालं असतं आपल्याला, 3/2. याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालं असतं 3/2, 9. याचा अर्थ आता आपल्याला दोन्ही लाईन मिळाल्या. एक फर्स्ट लाईन आपली जाणार बघा या ठिकाणी 3/2, 9 आणि सेकंड लाईन जी जाणार या ठिकाणी बघा ती जाणार 3,9. तर या ट्रँगलचा आपल्याला काय विचारला, एरिया. तर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ या ठिकाणी बघा बेस काय येणार, तर बेस ही साईड येणार. तर ह्याच्यामधलं जर अंतर काढायचं असेल तर एक्स कोऑर्डिनेटची काय करायला लागेल, सबस्ट्रॅक्शन. याचा अर्थ 3 मायनस 3/2, तर ती सबस्ट्रॅक्शन येणार 3/2. आणि याची जर हाईट बघत असाल तर हे अंतर किती येणार बघा, y इक्वल्स टू 9. याचा अर्थ हे अंतर किती येणार, 9. या ठिकाणी आपण पुट करणार आणि याला नंतर सॉल्व्ह करणार. 9 त्रिक 27 आणि या ठिकाणी बघा 4, 27/4 स्क्वेअर युनिट. म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन काय असतं, ऑप्शन नंबर सी. धन्यवाद.